आपल्याकडे तमाशा, आपल्या घरात तमाशा, गावात तमाशा, जिल्ह्यात तमाशा, देशात तमाशा. काय तमाशा तमाशा. म्हणून मला म्हणायचं आहे, अरे संसार करून प्रपंच करायचा आहे आणि प्रपंच करून परमात्मा साधवायचा आहे. म्हणून बायकोने नवऱ्याचा आहे का नवऱ्याने बायकोचा आहे का? एकमेकाच्या विचाराशी संसार करू नये. म्हणून मी आपल्या बायकोला आपले विचार सांगतो आणि तिचे विचार ऐकून पुढील कामाधंद्याला सुरुवात करतोय. कार बहारने म्हटलं माझ्या राळाच्या नारी राधा ग. राधा घरी की घराच्या बाहेर ग. मला कशाला वाटीला रायाजी. शाबास शाबास. शहाण्याची बायको कधी शहाणी पाहिजे. मी तुला कुठे आणि समजून आलो ग. पण मला म्हणायचं कशाला आवाज म्हणते. नवरा बायकोला कशाला आवाज देते ग. केव्हाही नवरा बायकोला आवाज देते किंवा बायको नवऱ्याला आवाज देते. वा शाबास. तुझ्या बरोबर काहीतरी काम पडलं राधा आणि त्याकरता तुला बोलावलाय ग. कोणतं काम पडलं वा. अगं नवऱ्याला बाईक कशी काम पडते म्हणते म्हणून तुझ्या बरोबर काम पडलेलं आहे. वा 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 वा. नवा नवा थाट, नवा नवा पातळ, सोन्याचे दागिने परिपूर्ण अंगावरती कुठली तयारी राधा. आज जाऊन राहिली पिपळ्याला. कुठे. पिपळा. शाबास. देवा तेव्हा हुडके सर जेव्हा तेव्हा पिपळा. पिपळ्यामध्ये काय आहे ग. आवाज दही काला आहे ना म्हणून माझी तयारी झाली ना निघाली आता. अच्छा दत्तप्रभूची यात्रा आणि त्यानिमित्त गोपालकाला. राधा त्या पिपळ्याला निघाली आणि घरातले काम सोडून दिले का ग. तुमचा नवल येऊन राहिला. कशाला. घरातले काम सर्वच केले तेव्हाच बाहेर जाऊन राहिली की नाही. घरातले काम पूर्ण झाले. सर्वच झाले. हे काही उरलेलं नाही. आणखी असे कोणते तुमचे काम राहिले वा. माझं नाही ग. या संसाराचं या पोटा पाण्याचं काम उरलेलं आहे आणि ते तुझ्या डोळ्याने दिसत नाही. मला ना आठवत. दह्याचे माठ 8 दिवसापासून घरात नेणारी ते बाजारला न्यायचे की घरी ठेवायचे म्हटलं राधा गे. माठ घेऊन बाजारला जाऊ. बाजारला जायचं आहे. कामात जेव्हा तेव्हा निघ दिवसानं तोच मा येऊसा. दह्याचे माठ घेणं बाजारले जा. हा कामात दह्या पाण्याचा पैसा पाण्यात जाते सारा. पाण्याचा पैसा पाण्यात. म्हणजे असा कोणता धंदा आठ नियमित. दिवस दही दूध असलं सारं सोडून जाते, नासून जाते. पाण्याचा पैसा पाण्यात जाते. दुसरा धंदा करा. हा धंदा सोडून द्या. हा धंदा सोडून देऊ. दुसरा धंदा करू. नवीन धंदा वा. आपल्याला एका महिन्यामध्ये एवढे मोठे पैसे जमा होते. एका महिन्यात एवढे. बापरे. असा धंदा कोणता ग. अवा मी अंदर घरामध्ये राहील. बरं. तुम्ही दरवाज्यात खुर्ची लावून बसाल. शाबास. गिराईक आले तो अंदर फाटवता मी देत जाईल. तुम्ही घेत जा. बाहेर कोणी गेले असा कोणता धंदा आहे. दारूचा धंदा नाही का. तो हलका दारूचा धंदा. काहून? आणि त्याच्यापासून पैसे कमायचे. दारूच्या धंद्यानं दारूचा धंदा केला. दारू पेला तर चिकनगुनिया उठून पडते. शाबास. हो ग दारूवाले लमचे असेच म्हणतात नाही का. पण तो धंदा हलका डाळतो आपल्यासारख्या माणसाचा नव्हे. हा धंदा करायचा. चटणी रोटी खायची पण धंदा नियमाने करायचा दह्याचा. दया दुधाचा. म्हणून राधा मी काय म्हणतो. गेली असती पण कारण आहे. कारण कोणतं. काय सांगू आपल्या जीवाचे सुख दुःख रायाजी. काय दिलं तुझ्या सुख दुःखाला. काल दिवसा जेव्हा 12 वाजता रायावं. बरोबर. माझ्या पोटाची गाठ सरकली म्हणून त्या मात्र बाजारला नाही गेली रायावं. शहाण्या माणसाचं म्हणणं आहे बायकोच्या जातीला केस तेवढे मिस असतात. माझी गाठ जागा पोट चुकून राहिलं ना. कशी बाजारला जावं त्रास होते मला. तुम्हाला काय माणसाच्या जातीला. माणसाच्या जातीले काय फक्त बायलाच काम आहेत. नाही राधा तुझी गाठ ते वर गेली खाली. नाही व वरती गेली व. अरे तुझी गाठ वर गेली. तुझ्या कलेजाला लागणार. तू 10-5 मिनिटात मरणार. तू मेल्यानंतर मी दुसरी बायको करणार. हा माणूस अर्धा बुडाई होऊन गेला. बाई सारा पिकून गेला तरी बायकोसाठी तम तम करते नाही. अगं जवानीत बायको नसली चालेल पण म्हातारपणात बायको या शरीराच्या सेवेसाठी पाहिजे ग. गाठ वरती गेली तर मरून जाईल. मेल्याशिवाय राहतील नाही. मरीन वा. का नाही मरते. जिकडे तिकडे डॉक्टर दवाखाने खुलले. एखाद्या दवाखान्यात जाईल औषध घेईन गाठ जाग्यावर आणीन पण मरणार नाही. डॉक्टरचे दवाखाने तुझ्या गाठीसाठी नाही. या लोकांच्या प्रकृतीसाठी राधा. गाठीसाठी अनुभवी मनुष्य पाहिजे ज्याला काही नाड परिसर समस्या. अनुभवी तर गावठी उपाय करीन. गावठी कोणता हो. आमचे बाजी सांगत होते. भेंडबाजी सांगत होते. भाजीचा ठावा बोंबलीवर ठेवला तर गाठ जाग्यावर येते मला. शाबास. तो पुराणा काळ होता. त्यांच्या जवानीतला काळ होता. आता नाही जमत. आता इंजेक्शन घ्यायला लागते. म्हणून माझा एक दोस्त आहे विदर्भाचा चॅम्पियन आहे. एवढा हाकी माहिती आहे. भोर धरता तुझी गाठ जगा आणते. बोलवा मरून येतो. आला माझा दोस्त. समोर बोलवा ना. बघ माझा मित्र. अगं बाई हा तुमचा मित्र आहे. हा कारा लंबा चवळा. तुमचा मित्र हो का. माझा मित्र. हा तर रब्बर हो. रब्बर रे राजगब्बर होते. हे राजगब्बर. हे मुंबईवरून
बरोबर हो. माझी गाठ तर जाग्यावर आली वा याले पाहता बरोबर हो. कारण याची नजर माझ्या नजरेवर पडली, माझी नजर याच्या नजरेवर पडली तर माझी गाठ जाग्यावर आली वा फक्त नजर पडली ना गार जागा आली हो. आणि पुन्हा मुंबईला गेल्यानंतर नाही बिघडणार, अगं याचं इंजेक्शन घे, गोळ्या घे, टॅबलेट घे, लागत नाही. सकाळी दुपारी संध्याकाळी घ्यावं लागते. याले पनवा नको, काऊन हो हा जसा पंते ना तस तसा झोमते वा बायकाने हात झोमते आणि याच्यात जर दवाई आहे काय लागेल? एका जाग्यावर मारता जागागी नाही बदलवतात. हे राधा आता प्रकृती बरी आहे, हा मार्ग घे, सरळ बाजार राधा. हा माठ घेऊन बाजारला जाऊ. हा. हा माठ तुम्ही घ्यायला तुम्ही बाजारला जा. म्हणजे तू बाजारला जात नाही. घरी जाते ना झोपून जाते. हे झोपायचं काम नाही, मी म्हणतो त्या माझ्या शब्दावर लक्ष दे. काय म्हणता? ऐक. और सुनाओ प्यार की एक कहानी, एक था लड़का एक थी लड़की दीवानी, वो भी हंसने लगा था, वो भी हंसने लगी थी, वो भी हंसने लगा था, वो भी हंसने लगी थी. और सुनाओ प्यार की एक कहानी, एक था लड़का एक थी लड़की दीवानी. का चिकनवता व कौन वो माणसाची जात मोठी शहाणी आहे. कशी बाई संग काम पडलं तर मोठे चिकनवता. हा. निसटल्यावर काम एवढे ठोकर बनता का वा? ऐक मी काय म्हणतो. काय म्हणता? अगं घरी बसल्याने होईल का जिंदगानी, या संसाराची होईल ग दुर्गानी. हो, घरी बसल्याने होईल का जिंदगानी, या संसाराची होईल ग दुर्गानी. तुला कसला राग दात्या लोकाला बघ, तुला कसला राग दात्या लोकाला बघ, सुखामध्ये होईल नारे हानी, घरी बसल्याने होईल का जिंदगानी, या संसाराची होईल ग धुळधानी. तुला कसला राग दात्या लोकाला बघ, तुला कसला राग दात्या लोकाला बघ, सुखामध्ये होईल नारे हानी, अहो घरी बसल्याने होईल का जिंदगानी, या संसाराची होईल ग धुळधानी. ए राधा, काय म्हणता? मग बायकोचं पीठ आणि नवऱ्याचं मीठ पाहिजे तर संसार चालते. बरोबर आहे वा? म्हणून बायकोचं सहकार्य जरूर नवऱ्याला पाहिजे ग. अगदी बरोबर आहे. मायगाचा जमाना आपल्याला 5 मुलं पोसायचे आहे, दोघा बुढाबुढी आहे, म्हणून तुझं सहकार्य मला पाहिजे. तुम्हाला 5-5 पोरं करायला चूक लागते आणि पोसाल का चूक लागते का जहान बाजारले? 5 मुलं करायला मला चूक लागते आणि पोसाले पोसाले नेट लागते. 2च पोरं झाले जी, राहू द्या म्हणाले 2 पोरं झाले तर ऑपरेशन वाल्याची घरी मोठा आली त्या तुरीच्या वावरात लपाले गेले. आता नेट लागते. एवढ्या लोकांमध्ये माझी का उडवून राहिलीस का? मग ऑपरेशन वाल्याची मोटार घरी आली होती तर काले वावरात अहो, गेले. तो काळ असा होता की त्यावेळेस भीती लागत होती. 2 मुलं झाले होते बरोबर आहे. हो. आता 3 मुलं झाले, गुन्हा माझा की तुझा? सारी करणी तुमची आहे. सारी करणी माझी. हो. म्हणजे माझाच गुन्हा आहे, हो. तुझा काही गुन्हा नाही. बाईचा कोणता गुन्हा राहते वा? म्हणजे बाईचा गुन्हा नाही, माणसाचाच गुन्हा. बाईचा गुन्हा एवढूसा राहते, बाईचा एवढूसा हो. आणि माणसाचा ह्या एवढा मोठा. माणसाचा एवढा नाही गुन्हे. हो. बरं तुझा एवढूसा गुन्हा कसा झाला? मीने 9 महिने 9 दिवस पोटी वागविले व हेच केलं स्व, लहानाचं मोठं केलं व छान केलं स्व, सूत्र पाना पाजला व अति सुंदर झालं व. हो वा? हा? पण ते 5 पोरं झाले. बरं. ते पोरं माझ्या पोटात आपाप येऊन बसले का? आपापल्या बसले त्या परमेश्वराचे देणगी असते म्हणून पुत्र संतान होते. देव पोरं देते. कोणी गोपाल कृष्णाला नवस करतात, कोणी दत्तात्रेयाला नवस करतात, कोणी देवीला नवस करतात, तेव्हा पोरं होतात. हो वा? हा? ज्यारती देवानं पोरं दिले असते त्यारती बाईले माणसाची गरज असते का? बापरे माझंच चुकलं. मग एवढी शहाणी सुरती बाईक आहेत,
या लोकांचं ऐकू नको राधा आणि आपला संसार बुडवू नको ग. म्हणून मी काय म्हणतो, काय म्हणता? प्रेमाने या संसाराची होईल ग निर्धाने, घरी बसल्याने होईल का जिंदगाने. जिंदगाने या संसाराची होईल ग दुर्धाने. बाजारला जा ग. हा माठ घेऊन बाजारला जाऊ. हा माठ तुम्ही घाला, तुम्ही बाजारला जा. आजच्या दिवस जाऊ. अरे पाटील बाबा घरी आहेत का? त्या घराच्या दरवाजाला खिडक्या उघड्या आहेत. गोपाल गाला खाऊन झाला लोक आपल्याकडे येऊन राहिले. तू जाऊ लमचा पोती बोकी. हे हलकटा काय तुझ्यासारखा माणूस बेश्रम नाही या गावात. काऊन झालं का? अबे आवाज द्यायचा असला तर बाहेरून द्यायचा. अरे 2 तास झाला दरवाजामध्ये मी उभा आहो. 2 तास? 2 तास. बरं पाटील बाबा पाटलीन मा, पाटील बाबा पाटलीन मा. अरे नवरा बायको घरामध्ये काचड कुचड आपण दचड बोकड बाकड करता. अच्छा, या तुमच्या बोकडा बाकडी पायी या आमच्या पिपळ्यातले लोक झोपत नाही. बे सकाळी 7 वाजतापासून या गावात आला पण एकाची तक्रार माझ्याकडे नाही. अरे या गावातले लोक नाही झोपत तर आम्ही बुड्डा बुड्डी झोपतो काय? काय तर तुला तर त्रास असेल भयंकर. अरे रात्रभरामध्ये मायातली बुड्डी 4 वेळा दचकून उठली. 4 वेळा? बापरे. हे पाटील अबे आमच्या गावामध्ये ठेवण्यालायक तुम्ही नवरा बायको नाही. नाही, बिलकुल नाही. बरं आपल्या बिल्डिंगला बंडीचे चाक बसवा. अच्छा, आणि 15 किलोमीटर वर आपलं घर न्या. शाबास. तुझ्यासारखा विद्वान माणूस मी पाहिला नाही. माझ्या बिल्डिंगला बंदीचे चाका बसणार नाही, 15 किलोमीटर जाणार नाही. मग त्यासाठी हे झोपलं तुझं आहे. हो बाबा तो गवत माणसात राहण्यासारखा माणूस नाही. गवताच्या गरीबाचं झोपलं बाबा. म्हणून तुला त्रास होते म्हणून आपलं झोपलं उचल. हा. ज्या ठिकाणी लोकांचं वास्तव्य नसेल त्या ठिकाणी आपलं झोपलं नेऊन ठेव. पैसे नसेल तर 50,000 बक्षीस. शाबास बाबा. देवा याला मरू नको देऊ वाचू दे पण मरू नको देऊ बाबा. हलकटा गोटावून राहू का बे? नाही एवढा पुण्यवान. अरे गरीबाची दया कोणी गरीबाकडे कोणी लक्ष करत नाही. अरे गव्हर्नमेंट तर झोपडपट्टी देतच नाही पण बिचारा 50,000 देते बक्षीस. पाय बरं बिलकुल घेणार नाही. पाय ज्याची गोष्ट आहे त्याचा बाप आहे. अबे हो ना हलकटा. आणि ज्याच्या 10 त्याच्या 10 बाप त्याच्या 10 गोष्टी. पाय बरं. अरे 50,000 देतो म्हणते. घेऊन या त्या माझ्या नवऱ्याला कमाई करून सुशी नको ठेवू. अरे 50,000 देतो म्हणते बाबा पण कपवर चहा नाही पाहिजे. हलकटा किती वेळा चहा पिला असं जेवला बे? एखादा कुत्रा बरोबर तू माणूस बरं नाही. हे पाटील हा नवरा बायकोचा झगडा कशाचा? असं विचार. हेच तर म्हणतो. संसार तो का नवरा बायकोचा? अरे तर तिसरा भाड्याचा बाई. कोण भाड्याचा बैल बे? अरे बाबा मी तुला नाही म्हणत रे माझ्या बापा. अरे नवरा बायकोचा संसार त्यातल्या त्यात येईल कोण? येईल तर तुझा साळा येईल. 8-15 दिवस राहील बुकबाग करण गावाले. संसार दोघांचा आहे म्हटलं. बरोबर आहे. त्यासाठी वाद मचलेला आहे.
म्हणून तिला म्हटलं दह्याचं माठ घेणं बाजारले जा. त्यासाठी आमचं दोघा नवरा बायकोचं भांडण आहे. धन्य धन्य देवा ईश्वरा पांडुरंगा गांडुरंगा चक्रपाणी गोपाळा सीधेच बाबा यायच्या घरात या आणि या नवरा बायकोच्या तोंडात हागारे घे. हे दलित जरा पद्धतशीर बोल बे. होय, हा एवढा मोठा बधी बोक्या हा एवढा मोठा बधी बोक्या पण याची बायको याला भेट नाही. तू तुझी जिंदगी मुलाच्या जिंदगानीवर थुकण्याचा प्रयत्न करू नको. बोलायचं पद्धतशीर. ए पाटील अबे, बायको बनण्याची बंदी काय? बायको बनण्याची बंदी. तुला बायको आहे? बापा मला बायको नाही ना 6 पोरं का डुंबरातनं झाले का गा. मी तसं म्हणत नाही रे. मग मागे तुम्हाला कळमेश्वरला मिळाला होता. शाहीर साहेब म्हणे माझी पहिली बायको मेली. मेली. म्हणलं पहिली मेली तर दुसरी केव्हा केली? अरे पहिली बायको मेली आदाशाची बायको केली राजा. गणपतीच्या हाताचा आदाशाची बायको केली. हा. वर्षाची एक 7 वर्षात 7 झाले 8वं पोटात आहे. म्हणजे 8 7 झाले. हो अजून पाहिजे 3 8 आणि 3 11 कशाला? क्रिकेटची टीम. अच्छा म्हणजे क्रिकेट तुझ्या घरी. छक्का मार तुक्का मार शाबास. मारच मार. पुढे पुढे पोरं पण एकही पोरगी नाही. शाबास. एकही पोरगी नाही. नाही शाबास यासारखा म्हणजे माणूसच नाही. हा. तुझा धाक असेल, इम्प्रेशन ठसका असेल. हा. म्हणून घरी जा आपल्या बायकोला घेऊन ये. कशाला? कशाला? माणसापासून माणूस दुरुस्त होते. शाबास. अरे माणसापासून माणूस दुरुस्त, बाईपासून बाई दुरुस्त. कथ्यापासून गद कशात बोलते का बे? अरे राम जेव्हा मी आदाशावरून निघालो नागपूरला जेव्हा आलो तर बस स्टँड मध्ये 2 गधे होते. अच्छा या बहीण तोंडासीन तोंड होतं आणि गध्याला विचार सांगे. हा. या बहीण 3रं तोंड आपलं कुचकलो देतो. अच्छा. आणि गध्याला विचार सांगे. काय म्हणे? गध्याला विचार सांगे. ए गध्या ते ओरडलं झालं बोलणं नाही. ताबडतोब घरी जा आपल्या बायकोला घेऊन ये. घेऊन येऊ. ताबडतोब. नवरा बायको वा कळावर बाजू लेवा काही झोपा नाही म्हटलं. बस रे बाबा पाटलाच्या इथं गेलं. पाटलाले सांगलं माझ्या घरी इम्प्रेशन आहे, ठसका आहे, दबका आहे, पण घरी माझ्या कवडीचं मान नाही रे भगवान. अरे काल बायकोले म्हटलं अहो मला 50 पैसे बिड्या घ्यायला देत. या बहीण फळा घेऊन धावली. आता घरी जाऊ का नको जाऊ? कोण तार काढते का करते? बरं. अरे हा मगाशी मला देवरावजी भावने मिळाले आणि भाषा चालला कुठं का करू राजा म्हटलं. बायको काही घरी येऊ देत नाही आणि माझ्या गुजारा लागू देत नाही. म्हणे माझ्या बरोबर चाल. हा कोठं नेते बा म्हटलं. अरे तो समोर मी माग, तो समोर मी माग. अरे दिसला का दिसला भोकणे म्हणते. आव दिसते दारूचं बोर्ड, दिसते दारूचा बोर्ड, त्याच्याकडे तोंड फिरवा. आव फिरवा पण दटवाय पाव खमसून आला.